सी शोर आहे बाबू, सी शोर. And then returns back here. चलो आमचं लास्ट टूर आता फायनली आम्ही हेलिकॉप्टर राईडसाठी आलो आहे. इकडे बघा हेलिकॉप्टर. आय डोंट नो असं हेलिकॉप्टर आहे का, पण आता आम्ही इकडे आलो आहे. इकडे आमचं ब्रीफिंग झालं, सेफ्टी गाईडलाईन्स वगैरे, आणि श्वेताने डोअर ऑफ हेलिकॉप्टर घेतलं, तर हेलिकॉप्टरचे डोअर्स ऑफ राहील तर आणखी मोर फन. लेट्स सी. हा इकडे पूर्ण एरिया आहे. एक्सायटेड. आणि हे हेलिकॉप्टर आमचं. श्वेताला लेफ्ट साईडला बस म्हणते तर श्वेता म्हणते नाही मागे सोबत बसू, एकटी नाही बसत. चाललो मी आता हेलिकॉप्टर चाललो होता मी हेलिकॉप्टर राईडसाठी श्वेता. आणि मेन म्हणजे हे लोक इथेच हेलिकॉप्टर रिपेअर करत आहेत, थोडं टेन्शन आहे. आय डोंट नो. हां राईड चांगली असेल. चलो बघू आपण आता. काय मस्त छोटे छोटे प्लेन आहे ना इकडे. आज आमचा 5वा दिवस आहे हवाईमध्ये. आतापर्यंत काय काय वॉटर स्पोर्ट्स झालं, स्नॉर्कलिंग झालं, पॅरासेलिंग झालं, आणि आता लास्ट वी विल एंड विथ. सो बेसिक दिस इज अवर लास्ट डे. वी हॅव बीन हिअर फ्रॉम ऑलमोस्ट लाईक 4 days. Yeah, this is the 5th day. Yeah. Tomorrow we are leaving. Yeah. Staying in Waikiki? Yes, Waikiki. Which hotel? Yeah. How long you have been flying? It's my first day. Oh, don't. Alright, I gave it breath for a few days. Yeah. Today's a real cool day anyway. Yeah. So this morning we were worried because of the cloud. We were not sure like how will be the helicopter ride, but it's clear. No It looks. problem. Yeah. Well, this is an 80 minutes, so it's usually not a problem. Exactly. Yeah. 1 hour, even it looks like it's open for 1 hour. Yeah, but looks like it rained a little bit and now sky is very clear now. Yeah. So Well, rain is not a problem. Yeah. Sometimes you see rainbow if it rains, so it can be nice. Oh, perfect. Yeah, yeah. Yeah, this is all the cargo area. As you can see, the big Amazon airplane is going to come in later. All the boxes here. Shweta, are you excited? Yes. Nervous also. And you know, it's a good time to take a helicopter ride, maybe last day, because now you know everything. You know Waikiki Beach, Hanma Bay, Diamond Head, right? Everything, Coco Head and all. So you can recognize the places, right? Okay, nice. Yeah, we don't want to fly the rainbow one. Looks nice outside, not inside. So हे आमचं हेलिकॉप्टर आहे 11. Let's see. Now start up the helicopter. It takes around 2 or 3 minutes. Depends a little bit on the tower, and then we have a beautiful 18 minutes around. And what time do we wear again. the headphones? Yes, we can work on that. Okay, perfect. Yes, here we go. Hey!
to find. हां हां ओके काय भारी व्ह्यू होता ना म्हणजे अमेझिंग असं बघू शकत नाही हां भारी. हां म्हणजे हेलिकॉप्टरनेच आपण असं पूर्ण बर्ड आय व्ह्यू पूर्ण बघू शकतो की कसं आहे काय आहे अमेझिंग. आणि 4 दिवस फिरल्यानंतर 5व्या दिवशी हेलिकॉप्टर राईड एकदम भारी ना म्हणजे सगळं माहीत होतं आपल्याला राईट ते डाऊनटाऊनचे स्ट्रीट्स बिल्डिंग हॉटेल तर एकदम थोडं मस्त वाटलं एकदम भारी मजा भारी आली. होतं, छान. चलो आमची हवाई ट्रिप आता संपत आली. आता आणखी बॉटनिकल गार्डन अशा 2-3 ठिकाणी जायचं आहे आणि मग उद्या माहोला. आम्ही पोहोचलो आता बॉटनिकल गार्डनमध्ये. काही शॉर्ट्स टाकले असेल आता. एवढे अमेझिंग आहे यार एवढा अमेझिंग व्ह्यू आतापर्यंत मी मूवीमध्येच बघितलं होतं. असं डोळ्यांनी असं बघणं म्हणजे एकदम भारी आहे. पण आता आम्हाला इकडे फिरायसाठी भरपूर आहे. इकडे काही कॅन्टीन नाही आहे पण बरं झालं आम्ही स्नॅक्स आणलं आहे. श्वेताचा चिवडा जिंदाबाद आणि भुंगरा जिंदाबाद. चलो आता आम्ही खाऊन निघू आणि एक्सप्लोर करू. श्वेता श्वेता कुठे आली तू? बॉटनिकल गार्डन. हवाई बॉटनिकल गार्डन. थँक्यू. आम्ही आता यार याचं ते प्रोनाऊन्सिएशन शिकायला पाहिजे. काय माऊला. नाही हुना मुला बॉटनिकल गार्डन. माऊला. अरे माहोला मीन्स थँक्यू. अलोहा मीन्स हॅलो. तेवढं अलोहा आणि माहोला हे 2 तर शब्द शिक. यार अमेझिंग व्ह्यू बघ ना. हे इकडे बॅकग्राऊंडमध्ये गोप्रोमध्ये एवढा येत आहे का माहीत नाही पण अमेझिंग व्ह्यू आहे. वाव, इकडे पण खूप मस्त. हां हो ना एवढा गोप्रोमध्ये येणार का माहीत नाही. पण ते म्हणते ना हवाई गॉड हवाई इज गॉड्स कंट्री गॉड्स प्लेस राईट. दॅट इज फॉर शुअर 100% ट्रू. तर या बॉटनिकल गार्डनमध्ये एक लेक आहे. तर आम्ही आता चाललो त्या लेकच्या इकडे आणि मग आम्हाला असे हे पण दिसले इंडिया जपान असे डोंट नो मे बी त्यांनी गार्डन बनवून ठेवलं असेल राईट. नाही तिथे आहे इंडियन फ्लॅग असं मला काहीतरी दिसलं. तर ते पण आम्ही ते ड्राईव्ह करून बघता येते. फक्त लेकवरच वॉक आहे तर आम्ही लेकवर वॉक करत जाऊ आणि
इथे लिहिलंय आणि ती म्हणे की हायलाईट आहे म्हणे लेक त्यांचं. नो कॅमेरा और मोबाईल फोन फोटोग्राफी ऑन और नियर द रोड. दॅट 1 माईल स्ट्रीट राईट. ती 1 माईल स्ट्रीट ना ते खूप फेमस आहे. तर लोक तिथे मध्ये थांबून थांबून फोटो घेत असेल म्हणून त्यांनी नाही म्हटलं त्याला. वाव, हे केळीचे पानं आहे का? हां. ओ रबर ट्री. रबर सी. सोर्स ऑफ नॅचरल. दिस इज नेक्स्ट लेवल यार. ओ खाली स्लिपरी आणि मडी आहे. हे जसं आपल्या डोळ्याने दिसतंय तसं कॅमेऱ्यात येत नाही राईट. सांगू पण शकत नाही की हे म्हणजे एवढे उंच पहाड आहे हे. Tomorrow, my job is to find something for them to paint. Oh, is it? Nice. Wow. So do they extract paint from this? Oh no, Huh. they'll arrange them, and then the artist will start painting them. Oh, Yeah. wow. That's amazing. आणि आता आम्ही वॉक करत आलो लेक जवळ. काय अमेझिंग व्ह्यू आहे ना. वाव. मस्त व्ह्यू आहे नाही. वाव. डक्स. Oh, wow. जा पटकन नारळाचं झाड बघा. इथे स्मोकिंग झालं की चांगलं. भाऊ आहे का तुझा? श्वेता म्हणते की एकटीच एक फिमेल आहे, बाकी सगळे मेल आहे. हो, तो तिच्या मागे मागे लागला होता आता. बघ आता. ओ पाऊस येते. मस्त विंड आहे. चलो तिकडे. काय भारी आहे ना. अमेझिंग प्लेस आहे यार. म्हणजे असं वाटतं मस्त पडलं राहा इकडे. बरं झालं आपण शेवटचं दिवस थोडं रिलॅक्स ठेवला. बाकी गोष्टी जा मस्त एन्जॉय करा नाही. एकदम भारी आहे ना. म्हणजे अमेझिंग आहे. आय एम अ बिग फॅन ऑफ हवाई नो. जर 1-2 वर्षात ट्रिप करू म्हणजे केली पाहिजे. पण खूप एक्सपेन्सिव्ह पण आहे हवाई. हो मग. बिकॉज आयलँड ना शेवटी बाहेरून सगळं येत असेल, बाहेरून सगळं इम्पोर्ट करत असेल तर एक्सपेन्सिव्ह तर असणारच आहे. चलो आता आपण हा एन्जॉय करू थोडा वेळ आणि मग निघू. ठीक आहे. चलो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. पुढे दाखवतो. What's up, everybody? I'm Dennis Morton, and welcome to Peloton. I have a passion for helping you get strong.
What a nice way to end the trip by visiting temple, right? So आणि बायडोइन टेम्पल एक जापनीज बुद्धिस्ट टेम्पल आहे. Yeah. You're fine. Thank you so much. किती मस्त वाटलं ना टेम्पल व्हिजिट करून, शांत मस्त. चलो एकदम मस्त वाटलं. आणि मला वाटतं त्याच्यापेक्षा आणखी बेस्ट वे काय असू शकते ना ट्रिप एंड करण्याचा, राईट? टेम्पलला व्हिजिट देऊन तिकडे प्रेयर ऑफर केलं आम्ही. चलो आता ऑलमोस्ट आमचे वाव किती दिवसानंतर बघितलं ना इंडियामध्ये नेहमी दिसतं फुलं, चक्रीचे फुलं प्रत्येक घरोघरी राहते. आपल्याला नागपूरच्या घरी पण होतं. चलो आता आम्ही ऑलमोस्ट आमची ट्रिप संपत आली. आजचा 5वा दिवस. आता आम्ही हॉटेलवर निघू. 5वा दिवस ना, आलो तेव्हापासून 5वा.
आता आम्ही हॉटेलवर निघू आणि आता इव्हिनिंग फक्त आम्हाला बीचवर स्पेंड करायची आहे. परत आधी बीचवर जाऊन खेळू कधी माहीत नाही, तर इव्हिनिंग आम्ही पूर्ण बीचवर स्पेंड करू आता आणि मग रात्री डिनरचा प्लॅन बघू. आणि अशा प्रकारे आपली ट्रिप संपवू माहोला. थँक्यू. हे गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. टुडे इज डे 6 इन हवाई आणि ऑलमोस्ट आमची ट्रिप संपत आली आहे. काय आता आमची नेक्स्ट 3 अवर्समध्ये फ्लाईट आहे. वी आर गोईंग बॅक टू कॅलिफोर्निया आणि हे 5 दिवस एकदम अमेझिंग होते. आम्ही सकाळपासनं ब्रेकफास्ट आणि आतापर्यंत आम्ही हाच व्ह्यूसोबत बसलो आहे. म्हटलं जायच्या आधी हे पूर्ण डोळ्यात कॅप्चर करून घेऊ. आम्ही मिस करू हा व्ह्यू. 5 दिवसापासून आमचा हा व्ह्यू आणि आमची ही रूम, राईट. कमीत कमी पुढचे 5-6 दिवस तरी आपण मिस करू हे, नाही हो ना? कमीत कमी पुढचे 5-6 दिवस तरी मिस करू आम्ही हे. आम्ही काल बायडो टेम्पल नंतर आम्ही कुठे डायरेक्ट सरळ बीचवर गेलो आणि म्हटलं आता नो कॅमेरा, नो फोटोज, फक्त एन्जॉय करू. नाही, बॉटनिकल गार्डन नंतर आपण बायडोईन टेम्पलमध्ये गेलो होतो ना. आणि बायडोईन टेम्पलमधून आल्यानंतर मग आम्ही ठरवलं की फोन नाही न्यायचा, कॅमेरा नाही न्यायचा, काही नाही न्यायचं, फक्त बीचवर जाऊन मस्त एन्जॉय करायचं. तर मस्त सनसेटपर्यंत आम्ही बीचवरच होतो आणि मग एका इटालियन प्लेसला इकडे जवळचं तिकडे आम्ही डिनरसाठी गेलो आणि मग घरी. आणि मग आता आज सकाळपासून मस्त ब्रेकफास्ट आणि हा व्ह्यू एन्जॉय करतो. भारी, मस्त लक्षात राहील हा व्ह्यू, लक्षात राहील कितीतरी दिवस तरी लक्षात राहील. आणि आता जायची वेळ आली पण परत आत्ताच माझ्या मनात येत आहे की परत कधी येऊ. हवाई एकदम अमेझिंग आहे. ते बघ, आपण पॅरासेलिंग केलेलं तोच कलरचं पेय आहे. आणि आपण हेलिकॉप्टर राईड केली, तो येलो होता, हा वेगळा रेनबो हेलिकॉप्टर आहे. हा 2 पॅराशूट तिकडं उडत आहे. आणखी मी आता श्वेताला सांगत होतो की एक्झॅक्टली आपण कुठे आहो मॅपमध्ये. आणि आमचं डिस्कशन सुरू होतं की इंडिया इकडे आहे, एक जापान इकडे आहे. तर आता बघ, तुला दाखवतो मी. हे बघ, आपण आता आहो इथे, बघ ना, आपण आता आहो इकडे हवाईला हुनोलो. ठीक आहे, हुनोलुलू. हे बघ आता हे सगळे हवाईचे आयलँड आहे. ठीक आहे, मॉई, ओहाऊ. हे बघ, आता हवाई डिसअपिअर झालं मॅपमध्ये. हे बघ, आता हे US आहे आणि हे ऑस्ट्रेलिया आहे. आणखी थोडं हे करतो. इकडे US आहे बघ, कॅलिफोर्निया, टेक्सास. इकडे आपलं घर दाखवत आहे, टेक्सास ऑस्टिनचं. आणि इकडे आहे ऑस्ट्रेलिया, जापान आणि इकडे आहे इंडिया. हे बघ, इंडिया. इकडनं मे बी 7-8 तास असेल, पण इकडनं फ्लाईट दिसली नाही मला इंडियाला. चलो, तर अशी आमची हवाईची ट्रिप संपत आली आता. आणि एकदम प्रत्येक जे टूर आम्ही केले, ज्या लोकेशनवर गेलो, म्हणजे सगळं एकदम अमेझिंग आहे, हो ना. आणि बघू आता ही आमची 5 डेज हवाई सिरीज आम्ही लवकर एडिट करून अपलोड करायचा प्रयत्न करू. याची सगळी जबाबदारी श्वेताकडे आहे. आणि आता आम्ही बघू. आधी आम्ही डेली ब्लॉगिंग सुरू केलं होतं, पण डेली ब्लॉगिंगमध्ये काय दाखवणार आहे तेच. म्हणून आम्ही नंतर डिसाईड केलं की आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करू तेव्हाच आम्ही ब्लॉग करू. पण बघू आता कसं पुढे ब्लॉगिंग कंटिन्यू करायचं ते. आणि हवाईमध्ये राहून आम्ही आतापर्यंत 2 वर्ड शिकलो हवाईचे. अलोहा म्हणजे हॅलो आणि महालो, राईट. महालो मीन्स थँक्यू. सो थँक्यू हवाई, महालो हवाई. बाय बाय.